नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आलेली, जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा अपडेट दिलेला आहे। आता यामध्ये बघितलं तर विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832 कोटी रुपयांचं सानुग्रह अनुदान निधीचं आज वाटप करण्यात आलेले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी 832 कोटी सानुग्रह अनुदानाचे निधीचे वाटप करण्यात आलेले। 2006 ते 2013 या कालावधीत सिंचन प्रकल्पाकरिता सरळ खरेदीने संपादित जमिनीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 लाख रुपये या ठिकाणी जे आहे सानुग्रह अनुदानाची प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वाटप करण्यात आले आहे। यामध्ये अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 1 मधील जे आहे सोनगाव शिवणी प्रकल्प यामधील जे आहे, यामध्ये बघितलं तर यामध्ये बघू शकता शरद पुरुषोत्तम सराड यांना या ठिकाणी 5 लाख रुपये देण्यात आलेले। तर रायगड नदी प्रकल्प या अंतर्गत वैभव अरुण वाहने यांना 5 लाख रुपये वितरित करण्यात आलेले। टाकणी कनाल प्रकल्प अंतर्गत विनायक महादेव दोनकर यांना 5 लाख रुपये या ठिकाणी जे आहेत वितरित करण्यात आलेले। सामदा सोदंडी यांच्या अंतर्गत लक्ष्मण रामचंद्र राणे यांना 5 लाख रुपये वितरित करण्यात आलेले। गरगा मध्यम प्रकल्प या अंतर्गत सानू बुडा कोकरू उर्फ काजदेकर यांना 5 लाख रुपयांची या ठिकाणी धनादेश वितरित करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील गट क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी जे आहेत अजून लाभार्थ्यांची संख्या आहे। आता यामध्ये गट क्रमांक 2 मधील यामध्ये बघितलं तर पेडी बॅरेज या अंतर्गत जे आहे अरुण नारायण इंगळे यांना 5 लाख रुपये देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी निम्न पेढी प्रकल्प अंतर्गत जगदीश दादाराव चव्हाण यांना या ठिकाणी हेक्टरी 5000 रुपये या ठिकाणी मिळालेला आहे। त्याचबरोबर पंढरी मध्यम प्रकल्प या अंतर्गत संजय गुलाबराव ठाकरे यांना 5 लाख रुपये या ठिकाणी वाटप करण्यात आलेले। वासनी मध्यम प्रकल्प या अंतर्गत प्रभाताई मधुकर तायडे यांना 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेले। करजगाव लघु प्रकल्प या अंतर्गत प्रमिला देवनाथराव चर्दन यांना 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलेले। राजुरा बृहद लघु प्रकल्प या अंतर्गत वंदना विजय पळखाले यांना 5 लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 3 अंतर्गत येत आहे आणि त्यांना या ठिकाणी जे आहे काटेपूर्णा बॅरेज या अंतर्गत जे आहे छायाताई कोल्हे यांना 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेली। पोपटखेड लपा या अंतर्गत जे आहे विनोद हरिश्चंद्र फुलारी यांना 5 लाख रुपये मदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी उमा बॅरेज यांना सुनील त्र्यंबक आप्पा बागडे यांना 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेली। शहापूर लपा या अंतर्गत शरद हिम्मतराव खलोलकार यांना 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेली। त्यानंतर बघितलं तर घुंगशी बॅरेज या अंतर्गत विनायक महादेवराव कावरे यांना 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेले। गट क्रमांक 4 अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 4 अंतर्गत ठेवण्यात आलेले आहेत। त्या अंतर्गत पाचपूर लघु प्रकल्प या अंतर्गत बापूराव महादू लडावी यांना 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेले। त्याचबरोबर हंडवाजरी लघु प्रकल्प या अंतर्गत शशिकलाबाई सुधाकरराव बोधाने यांना 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील आपण बघतोय दहेगाव लघु प्रकल्प या अंतर्गत वसंता जानबा आत्रम यांना 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेली। निम्न पैनगंगा प्रकल्प अंतर्गत ओमप्रकाश लक्ष्मण कोमावार यांना 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघितलं तर सविता दत्तात्रय मोरे त्याचबरोबर संपत अमरू आडे यांना जे आहेत 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्याअंतर्गत गट क्रमांक 5 अंतर्गत ठेवण्यात आलेले या अंतर्गत सुद्धा त्यांना मदत देण्यात आलेली आहे। जयपूर बॅरेज अंतर्गत जे प्रकल्प होता त्या अंतर्गत आप्पाराव मश्के यांना 5 लाख रुपये देण्यात आलेले। विलासराव मश्के त्याचबरोबर गणेशपूर बॅरेज अंतर्गत शशीराव काळबांडे त्याचबरोबर विजय काळबांडे आणि सोयता प्रकल्प अंतर्गत संजय गिरी माधुरी गिरी यांना जे आहेत 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेले।
त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना गट क्रमांक 6 मध्ये ठेवण्यात आलेले, या अंतर्गत जीवगाव प्रकल्प अंतर्गत भास्कर प्रल्हाद वानखेडे, त्याचबरोबर अरुण काशीराव उगले, रामविजय केदार ढोरे, त्याचबरोबर रमेश किसन गोपाल हरकुट या अंतर्गत त्यांना मदत देण्यात आली। त्याचबरोबर अरकेचरी लपा अंतर्गत लघु प्रकल्प अंतर्गत जे आहे अनिल वासुदेव सोनटक्के, त्याचबरोबर महादेव जानू वडतकार यांना जे आहे 5 लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर जे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832 कोटी रुपये या ठिकाणी जे आहे सानुग्रह अनुदानाची रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली। आता आपण जे बघितलं शेतकऱ्यांची नावे बघितलेली आहेत, ज्या शेतकऱ्यांची 1 हेक्टर असेल, 2 हेक्टर असेल, 3 हेक्टर असेल त्यानुसार त्यांना मदत आता देण्यात आलेली आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टर त्यांची जमीन त्या प्रकल्पांतर्गत गेलेली तर त्यांना या ठिकाणी सानुग्रह जे अनुदान आहे 5 लाख रुपये देण्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांची जमीन 2 हेक्टर 3 हेक्टर असेल, 2 हेक्टरवाल्यांना 10 लाख, 3 हेक्टरवाल्यांना 15 लाख अशी रक्कम या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।